आज घड्याळ थांबलंय. वेळ चुकली आणि काळ आला. उभ्या महाराष्ट्राचं हृदय आज धडधडतंय. पण त्या धडधडीतही एक वेदना पेटलीये. त्या आगीत आमच्या दादासोबत उभ्या महाराष्ट्राची स्वप्न जळतायत हो. विठ्ठला, तुझा निर्णय चुकला रे. निर्णय चुकला. खरंच देव सुद्धा चुकतो बर का. आणि आज त्याचा जिवंत पुरावा तू आमच्या डोळ्यासमोर उभा केला. अरे देवा, आमच्यासारखे लाख गेले असते ना, तरी पण चाललं असतं रे. पण आमचा करोडोंचा पोशिंदा, तो मात्र जगायलाच पाहिजे होता. आज सुद्धा अख्खं शहर झोपलं होतं. पण आमचा दादा भल्या पहाटेपासून कामात होता. सकाळपासून कित्येक गावांचे प्रश्न त्यानं सोडवले. पण आज त्याच्यावरच एक प्रश्नचिन्ह कायमचं थांबलं. जगासाठी सूर्य उगवला, पण आमचा सूर्य मात्र कायमचा हरपला. अरे ज्याच्या जीवावर उभ्या महाराष्ट्रभर माच करता यावा, ज्याच्या ओळखीवर देशभर अभिमानानं मिरवावं, असा आमचा कणाच आज गेला की हो. सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं. माझ्या दादानं जर एकदा ठरवलं ना, तर तो कोणाच्या बापाला घाबरत नव्हता. आणि त्याच्याकडं चुकीला तर माफीच नव्हती. नेमकं असंच बोलणारा आणि तसंच चालणारा माझा दादा एकमेवच होता. त्यानं राजकारण नाही, त्यानं आपल्या माणसांसाठी समाजकारण केलं. आज बारामतीत कोणी आलं ना, तर उघड्या डोळ्यांनी माझ्या दादाचा विकास बघा. अरे तुमचं अख्खं खानदान उद्या आयुष्यात जे करू शकणार नाही ना, ते आमच्या पठ्ठ्यानं एकट्यानं करून ठेवलंय. आमच्यासाठी आमची आन, बान, शान, आमचा अजिंक्य योद्धा. तो प्रत्येकाच्या हृदयावर आपलं नाव करून गेला. पण आम्हाला मात्र पोरकं करून गेला. नियतीची दृष्ट लागली हो माझ्या राजाला. खरंच दृष्ट लागली माझ्या राजाला. विठ्ठला, तुझा निर्णय चुकला रे. खरंच निर्णय चुकला. हो, आज देव सुद्धा चुकला. देव सुद्धा चुकला.